वाह वाह, मी उगाच मगासपासून प्रीतीला बोलते. इथे खरं तर घरच्यांचीच फूस आहे तिला म्हटल्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? मग सगळ्यांना मान्य आहे ना हे लग्न? ठरवा ठरवा, तुम्ही लग्न ठरवा. पुढे काय करायचं ते मी बघते. काकू 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 थांब ना. हे बघ, तू ना खूप चिडली आहेस आता, म्हणून तुला हे सगळं चुकीचं वाटतं. तू जरा शांत हो ना. शांत हो? इतकं सगळं बघून कसं शांत हो मी ज्योती? एकदा माझ्या जागेवर राहून विचार करा, मला किती यातना होत असतील, किती जीव तुटत असेल माझा हे सगळं बघून. काकू हे बघ, सगळं कळतंय. तुला वाईट वाटणं साहजिक आहे अगं, पण इतका रागराग करून काहीच होणार नाही अगं. नाही कसं होणार ना, आता बघालच तुम्ही. आता बरंच काही होणार आहे. काकू देवा, अगं आई, असं वाटत होतं तर सगळं चांगलं घडतंय, आपण दुःखातून बाहेर पडू. पण कसलं काय, अजून पुढे काय काय लिहून ठेवलंय देवानं कुणाच ठेवू. आई जरा शांत हो अगं. ज्योती, अगं ते गायकवाड आणि त्यांची मुलं घरी येतात याचा काही मला आनंद होत नाही अगं. पण म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांशी अशा पद्धतीने वागायचं बरोबर दिसतं का? ते आपल्या घरात असा कधीच कुणाचा अपमान झालेला नाही ग. हो आई, मला सुद्धा हे अजिबात आवडलेलं नाही. ही काय पद्धत झाली का पाहुण्यांची बोलायची? नाही म्हणजे कितीही काही झालं तरी होणारी सासरची मंडळी आहेत ती, त्यांचा अपमान मी सहन करून घेणार नाही. थांबा, एक पाऊलही पुढे येऊ नका. माझ्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊन मन भरलं नाहीये का तुमचं? की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला तिथे? निघायचं, लगेच निघायचं. प्रीतीताई, आई, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. हे बघा, कसलंच टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरा शांत व्हा. मी बोलते पुरुषोत्तम काकांशी. ते चांगले आहेत, ते समजून घेतील आपल्याला.